नमस्कार. चला जेवूया या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पाचे आवडते असे उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. पहिलं मोदकाचं सारण बनवायला घेऊ. यासाठी आपण एका पातेल्यात 1 चमचा तूप घेतलं आहे. आता त्यात आपण 1 ओलं खोबरं किसून घेतलं आहे. त्या साधारण 2 वाटी खोबरं आहे हे. ते आपण तुपात चांगलं मिक्स करून घेऊ. त्यात साधारण 1 वाटी म्हणजे पाव किलो गूळ आहे ते घेऊया आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं मध्यम आचेवरती, जोपर्यंत त्यातलं सगळं पाणी संपून जाईल. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. एकदा ढवळलं की आपण गॅस बंद करून त्यात 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत आणि त्याला नीट मिक्स करून घ्यायचं. यासाठी सारणासाठी चांगलं ताजं असं ओलं खोबरं घेऊया, सो दॅट सारण जास्त वेळ टिकतं. आणि हे एकदम सुकं होईस्तोवर आपण ढवळून घ्यायचं आहे नीट चमच्याने. याने हे सारण जास्त वेळपर्यंत टिकतं. यात आता आपण बनवायला घेऊ उकड. उकडसाठी इथे आपण एका पातेल्यात 2 कप पाणी घेणार आहोत. 2 कप पाणी आपण मध्यम आचेवरती गॅस चालू करून उकळून घेऊया. आता या उकळत्या पाण्यात आपण साधारण चवीपुरतं 1 चमचा मीठ आणि त्यात 1 चमचा तूप घालून घेऊया. आता यात आपण साधारण 2 वाटी तांदळाचं पीठ, बाजारात मोदकासाठी तांदळाचं पीठ उपलब्ध असतं. साधारण कोणत्याही बाजारात तुम्हाला भेटेल ते. तर मग असे 2 कप जेवढं पाणी टाकलेलं ते 2 कप पाण्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घेऊ. मग 2 कप हे तांदळाचं पीठ आपण चांगलं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते चांगलं एकजीव होऊन टोपातून सुटत नाही. जास्त नाही, मीडियम कन्सिस्टन्सी होय तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे. एकदा नीट परतलं की मग त्याला आपण ढाकण लावून थोडं थंड व्हायला देऊ शकतो. चांगली उकड होईल असं आपण परतून मग ढाकण लावून ठेवलं. 5 मिनटं ठेवून झाल्यानंतर मग आता आपण ते एका ताटलीत काढून घेतो आहे, थोडं थोडं करून. आता लागेल तसं पाणी घेऊन आपण थोडंसंच पाण्यात ते पीठ मळून घेणार आहोत. उकड गरम असल्याने थोडं हाताला पाणी लावून घ्या, सो दॅट हाताला चटका नाही बसणार. आणि थोडंसं पाणी लावून चांगलं चपातीचं पीठ मळतो तशा हिशोबाने आपण ते मळून घेऊया.
पीठ चांगले मळून घेतलेलं आहे. ते ताटाला चिपकणार नाही अशा हिशोबाने आपण ते चांगलं मळून घ्यायचं आहे. साधारण चपातीचं पीठ करतो तशा हिशोबाने. आता इथे हे पीठ मळून झालेलं आहे. आता ते ताटाला चिपकतही नाही आहे. तर मग आता आपण त्याचे गोळे बनवूया आणि मग मोदकाची तयारी करायला घेऊ. आता इथे आपण गोळे बनवून घेऊया. असे 4-5 मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले की मग त्याला हळूच हाताने पुरीचं हे करून पाती बनवून घ्यायची. तुम्हाला जर हाताने नाही जमत असेल तर मग लाटणीने एक पुरीच्या आकाराची पाती लाटून घ्यायची. आता इथे हाताने नीट पाती बनवून घेऊन आता त्यात आपण थोडंसं सारण इथे सारण घातलंय. आता एकदा आपण सारण घातलं की मग हलक्या हाताने बाजूने आपण त्यात कळी काढायला घेऊ शकतो. नीट खालपर्यंत थोडीशी कळी काढायची सो दॅट ती नीट येते आणि मग सारण आतमध्ये टाकून नीट वरतून हळूवारपणे आपण त्याची नीट पात्या बनवून घेऊया. बघा मस्त अशी कळ्या आलेल्या आहेत मोदकाला. आणखीन एक परत एकदा दाखवते. आता थोडंसं पीठ लावून हाताने नीट पाती बनवून घ्यायची. अलगद हात वापरून. हवं झालं तर थोडं तेल पण लावू शकता तुम्ही हाताला. नीट फुटणार नाही अशी मध्यम आकाराची पाती बनवून घ्यायची. एकदम पातळी नाही सो दॅट वाफ येऊन ती पटकन फुटणार नाही. आता त्यात आपण थोडंसं सारण घालून घेऊया आणि आता आपण त्याचे कळ्या बनवायला घेऊया. नीट खालपर्यंत कळ्या करा तर मग त्याला नीट असं शेप आणि ते कळ्या नीट दिसून येतात. असेच बाकीचे मोदक पण बनवून घेतो. आता एका कुकरमध्ये 2 ते 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 इंच आणि वरती एक चाळणी घेतली आहे. त्याला तेल लावून घेतलं आहे आणि हे सर्व मोदक त्यात एक एक करून ठेवणार आहे. गॅस हलक्या आचेवरतीच ठेवा. जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही. हे सर्व मोदक आता ठेवले आहे. कुकरचं ढक्कन लावून 15 ते 20 मिनटं आपण ह्यांना वाफवून घेणार आहोत. आता मोदक नीट वाफवून झालेले आहेत. आता आपण तुम्हाला काढून दाखवतो. बघा कसे मऊ लुसलुशीत असे मोदक झालेले आहे. पात्या पण खूप सुंदर आलेले आहेत. 1 मिनटं नीट झूम करून दाखवते. खूप अशा छान कळ्या उठलेल्या मोदकांना. तुम्ही पण नीट नक्की ट्राय करून बघा घरी आणि नक्की सांगा कसे वाटले. हे बघा मस्त असे मऊ नरम
मोदक झालेले आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.